माझी एकता अंतयात्रा निघाल, आता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. सरकार समोर जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आज जरांगे पाटलांनी जे ध्येय मनात घेतलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की माझी अंतयात्रा होईल किंवा मी आरक्षण घेऊनच मुंबईहून परत येईल. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हा लढा आमचा पूर्ण केलेला आहे. आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि मनोज जरांगे यांनी हे लढा चालू ठेवला. त्यांनी सगळ्या मराठ्यांनी त्यांना सहकार्य केलं मोठ्यांनी, आणि ज्यांनी सहकार्य केलं लाख मराठा एक मराठा यांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि खऱ्याप्रमाणे आज आमची इथे दिवाळी साजरा होत आहे आणि जल्लोष आम्ही जालन्यामध्ये साजरा करत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने बोले तैसा चाले याच्या उदाहरणाच्या युक्तीचं साध्य झालं आहे. कारण की मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला एक छत्रपती मिळाल्यासारखं झालं. कारण की आज जो 75 वर्षाचा जो त्याग होता किंवा संघर्ष होता, कितीतरी आया बहिणीचं कुंकू उजळलेलं काम आज शिंदे साहेब असतील, मनोज जरांगे पाटील असतील, त्याचप्रमाणे या सर्व मराठा मावळ्यांनी, सर्व जाती धर्मातील लोकांनी जो सपोर्ट मनोज जरांगे पाटीलला केला होता त्याचा खरा आज न्याय. आणि आज खऱ्या प्रकारे दिवाळी साजरी मराठ्यांची झाली आहे. सर्वांना शिंदे साहेब असतील, जरांगे पाटील असतील यांना खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण की जो मराठ्यांचा तळागाळातील मराठ्यांची जी गरजेची आज आरक्षणाची होती, शिक्षणासाठी, सगळ्या गोष्टीसाठी तो आज खऱ्या अर्थाने संघर्ष थांबला असेल मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज पाटलांनी खरंच खऱ्या अर्थाने 300 वर्षापासून ज्यांनी काही केलं नाही, आज पाटलांनी करून दाखवलं. आणि विशेष म्हणजे सरकार 18 पगड जातीचे आभार मानायला पाहिजेत की लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत खूप केलेली आहे. अहोरात्र दिवस रात्र काही बघितलेलं नाही. आणि घरातून बाहेर येऊन रस्त्यावर येऊन जे काही भाकरी असतील, भाजी असेल, हे पुरवण्याचं काम केलं. आणि सगळ्यांना एकजूट होऊन त्यांनी लढा यशस्वी केला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मी लता सुनील जोशी, राहणार जालना. मला मराठा आरक्षणबद्दल दोनच शब्द सांगायचे. फडणवीस साहेबांना पण सांगायचे की तुम्ही जे आरक्षण देण्याबाबत एवढे दिवस लावले ते चुकीचं होतं. त्यांनी एवढे दिवस लावायला नव्हते पाहिजे. आज ज्या आया बहिणीचे कुंकू वगैरे लावतात, आज जिजाऊ साहेबांमुळेच हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे. आणि अशा लोकांना जर तुम्ही आरक्षण देत नाही आहे तर तुम्ही खुर्ची सोडायला पाहिजे होती. आणि आता तुम्ही जे आरक्षण दिलं याच्यासाठी पण तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी आभार मानते. आणि आम्ही आमच्या जालन्यामध्ये आम्ही हा जल्लोष साजरा करत